इथे बाहेर बसली थोडा वेळ आणि झाडावर इतका पक्ष्यांचा चिवचिव चालू होतं. बहुतेक तिथे काही साप वगैरे दिसला असेल, नाहीतर त्याशिवाय काही इतके पाखरं जमा होत नाही आणि खूप चिवचिवाट चालू होता. त्यानंतर इथे घरामध्ये भाजीपाला निवडायला घेतला. आता गावावरून आणलेला भाजीपाला होता आणि भरपूर असा भाजीपाला होता, तर त्यातली पालक पूर्ण खराब झालेली होती. कारण कालपासून आणलेला भाजीपाला तो मी आज ओपन केला आणि त्यामुळे लक्षात आलं नाही की पालक सर्वात खाली होती, त्यावर सगळं भाजीपाला. त्यानंतर इथे कांदे आणलेले होते 5 ते 6 किलो, ते काढून घेतले आणि यावर्षी कांदे असंच आणणं चालू आहे, नाहीतर दरवर्षी कट्टा आणतात. त्यानंतर सगळं भाजीपाला निवडून घेतला आणि हा पसारा बघा, हा आवरायचा होता. त्याआधी म्हटलं हे कांदे कांदे सर्व याच्यामध्ये टोपल्यामध्ये काढून घेतले, नाहीतर मग ते खराब होतात. त्यानंतर फरशी पुसायची होती, म्हणून मी आधी हा सगळा पसारा आवरवर केला. त्यानंतर हे सगळं आवरून झालं आणि बाहेर हे जे पक्षी होता छान इकडे तिकडे म्हणजे फिरत होता, तर मी छोटा एक व्हिडिओ घेतला. इन्स्टाला मला रील करायची होती, तर इथे थोडा वेळ बसली. त्यानंतर आता हे दुपारचं रुटीन आहे, तर इथे कपडे धुतलेले होते. कपडे काही फारसे वाळले नाही, तर ते घरामध्ये तारावर टाकले आणि बाकीचे कपडे जे सुकलेले आहे ते कपाटामध्ये ठेवून द्यायचे होते. आणि आता असं आहे की पावसाचं वातावरण, श्रावण महिन्यामध्ये थोडं जरी काळं ढग आलं तर दरदरनं पाणी येतो आणि लगेच ऊन तापते. म्हणजे आतमध्ये बाहेर न्या असंच चालू आहे. तर जेवढे सुकले तेवढे घेऊन येते, नंतर मग काही मी बाहेर टाकत नाही. बाकी फॅनच्या हवेमध्ये रात्रभर कपडे सुकतात ते. आणि जे जे कपडे सुकलेले असले तर ते जे पातळ असतात ते लवकर सुकतात आणि जे जाड असले तर वेळच लागतो, मग ते तारावर रात्रभर सुकतात. त्यानंतर इथे चहा आणि टोस्ट तो घेतला. त्यानंतर बाकीची कामे करायची होती आणि आता हे आहे संध्याकाळचं 4-5 वाजताचं रुटीन. त्यानंतर भांडे घासायला घेतले, कारण नळ येणार होते. आधी भांडे घासून घेते, त्यानंतरच मग पाणी भरल्या जाईल. तर इथे भांड्याचा पसारा होता, ते सगळे भांडे घासून घेतले. त्यानंतर पाणी वगैरे भरलं आणि बाहेर मस्त असा पक्षी झाडावर इकडे तिकडे फिरत होता. परत एक म्हटलं रीलसाठी व्हिडिओ घेऊया. तर छान असं यावेळेस वातावरण असतं आणि श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे असं हिरवं हिरवं वातावरण. झाडं तर इतके हिरवे गच्च दिसतात ना, खूप असं म्हणजे मस्त असं वातावरण आहे. आणि आमच्या बाजूला इतकं हिरवं आहे की खिडकीमधून बघितलं तर पक्षी आणि मस्त अशी हिरवेच झाडं. तर असं काही रोजचं रुटीन असते. तर चला इथे सेंड करते. बाय बाय.